तर आहे ना सगळंच काम करावं लागतं. तर हा ब्लाऊज शिवायचा एवढा कंटाळा आलेला का, तर ते तुम्हाला सांगते बघा. तर आज आहे ना भुईमुगाची सगळी खुरपण करून घ्यायची होती. तर एका दिवसात तर काय होणार नव्हतं, पण तरी पण मी आणि माई असं दोघी मिळून गेलेलो. पहिल्या दिवशी बघितलं म्हणजे नाही का, आज जवळजवळ 9 सारे होते, पण त्यातले ना 2च सारे जास्त गवत असल्यामुळं आम्हा दोघींना झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही 2 बायका आलेल्या, त्याच्यामुळं त्या दोघी आणि आम्ही दोघी असं चौघींनी मिळून आहे ना सगळं खुरपण व्यवस्थित असं करून घेतलं. आणि भुईमुग उगवतोयच, काही उगवलं आहे, त्याच्यामुळे ना लक्ष देऊन खुरपावं लागतं. आणि जी ती गोष्ट ज्या त्या वेळेत झाली तर ते पीक पण चांगलं येतं बघा. हे मी दाखवते तुम्हाला, मसूर पण लावलेली, तीळ पण टाकलेले. त्यानंतर शेतात आहे ना श्रावणी घेवडा लावलेला, परत तुम्हाला सांगते मुळा आणि कोथिंबिरीचे ना छोटे छोटे मोड असे लावलेले तुम्ही बघू त्याच्या. आणि त्याच्या शेजारीच कांद्याचा एक सारा पूर्ण लावलेला. ते पूर्ण झाल्यानंतर 3 वाजता घरी आलो आणि घरी आल्यावरती हा ब्लाऊज अर्जंट आलेला शिवायला अस्ताचा. तर तो मी शिवायला घेतला, कट वगैरे करून. कटोरी ब्लाऊज होता आणि अशा प्रकारे बघा पुढची मागची बाजू झाली आणि त्यानंतर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झाला. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.